कान्हया रे पदर धरू नको कान्हया रे पदर धरू ही पारंपरिक चाल वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भैयासाहेब महाराजांनी म्हणाली आमच्या आजोबांनी. या जुन्या चाली आता ऐकायला मिळत नाही. आम्ही त्या कोठडीत शिकल्यामुळं आम्हाला माहितीये. बरेच जण इथं बसल्यांपैकी पहिलं काल्याचं कीर्तन असेल अशी वेगवेगळ्या गवळणी नाथांच्या तुकोबरायाच्या माऊलींच्या ऐकणं हे फार भाग्य लागतं महाराज. या गोष्टीला लक्षात ठेवा. नाथ महाराज वर्णन करतात जाऊन सांगेना नंद मामाजीना. आता राग बोलू लागेल. जाऊन सांगेना नंद मामाजीना मोडेल तुझी रे पोट. तू कृष्ण का मी राधा गोरी जमली तुझी माझी जोड. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. नाथ महाराज सांगतात महाराज लक्षात ठेवा नाथांची गवळण आणि नाथांचं भारूड तिथं नाथच महाराज. लक्षात ठेवा काय वर्णन एक 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 केलं. जसं यशोदामाई राधा गाढण करू लागली पदर धरू नको सो. आणि त्या त्या अभंगाला त्या त्या गवळणीला त्या त्या रूपकाला भारुडाला त्या त्या चाली जो योग्य असल्या ना तरच आनंद विठ्ठल विठ्ठल. आता भानुदास महाराज वर्णन करतात यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे कारावे. भानुदास महाराजांची गवळण. आता बाकीच्या गवळणी गाराणे करू लागल्या. यशोदामाई आम्ही गोकुळात राहायचं का निघून जायचं पटकन सांग. काय झालं काय म्हणले तुझा प्राण फार पुढे करतो. काय करतो शिंकेची तोडीतो मडकीची फोडीतो करी दह्या दुधाचा रबडा. काय काय सांगा पाणी नवंताचा सणा असा कसा देवाचा देव बाई. नाथ महाराज किती गाराणे किती गारणं. खोटं नाट बोलू नका साऱ्या तुम्ही मला सांगा जरा कुणी. खोटं नाट बोलू नका साऱ्या तुम्ही मला सांगा जरा कुणी. असे एक एक गारणे भगवंताची यायला लागले. यशोदामाई कंटाळल्या. यशोदामाईंनी सांगितलं एक काम करा या सगळ्या आपल्या 9 लक्ष गायी घे आणि वनामध्ये चरण्यासाठी जा. गाई गोपाळ सवंगडी वना किंवा गोधणे चारावया जातो शारंग पाणी या वर्णनाप्रमाणे सगळ्या 9 लक्ष गायी म्हणजे 9 लाख गायी भगवंतांनी घेतल्या वनामध्ये चरण्यासाठी सोडल्या. आणि सोडल्यानंतर महाराज एक एक विध नानाविध लीला या ठिकाणी भगवंत करू लागले. मला आज फक्त आधासुराचा वध कसा केला भगवंतांनी एवढं सांगणार आणि आपण कार्याचा प्रसंग पाहणार एवढंच या ठिकाणी. भगवंतांनी सगळ्या सवंगड्याला सांगितलं खेळ खेळायचा. कोणते कोणते खेळ खेळले भरपूर खेळ खेळले. चेंडू फळी आटापाट्या विटी दांडू